मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे 22 जानेवारी. तर आजच्या दिवशी मी निघालोय आपल्या पुण्यातील MCS स्टेडियमला, कारण तिथे रणजी ट्रॉफीची मॅच आहे. तर आजची ही मॅच तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा आणि आपला ब्लॉग पूर्ण नक्की बघा. चला. फायनली मी आता आलेलो MCAच्या स्टेडियमला आणि इथे आपली रणजी ट्रॉफीची मॅच सुरू आहे. तर तुम्ही हे बघा, स्टेडियम बघू शकता. इकडे स्टेडियम आहे आणि आता मी जाणार आहे आत. इथं माझा इथं दुसरा टायमिंग आहे, कारण पहिल्यांदा मी जेव्हा 2024च्या एंडिंगला इंडिया आणि न्यूझीलंडची टेस्ट मॅच इथं होती तेव्हा मी आलतो. आता ही दुसरी वेळ आहे. बघू आता. हा व्लॉग आहे, या ना. कधी आलात तुम्ही? हे बघा, हे आपल्याला मित्र भेटलेत. आम्ही मगापासून आलेलो आहो. मॅच एकदम जबरदस्त चालू आहे. आपल्या महाराष्ट्राची पहिली बॅटिंग आहे का बॉलिंग आहे? महाराष्ट्र पहिली बॉलिंग आहे, गोव्याची पहिली बॅटिंग आहे. बोरिंग चालू आहे मॅच, इंटरेस्टिंग नाही आहे मॅच. कोणत्या टीमला सपोर्ट करता? आम्ही रोहित शर्मा फॅन. रोहित शर्मा फॅन का? रोहित शर्मा फॅन. आरसीबी फॅन. म्हणजे मुंबई इंडियन्स. हा, मुंबई इंडियन्स आणि फक्त रोहित चेन्नई शर्मा. सुपर किंग. ऋतुराज गायकवाड. आरसीबी फॅन. रोहित शर्मा बेस्ट रायव्हलरी आहे. बेस्ट रायव्हलरी आहे. बघा आता कोण जिंकतं यावेळेस. डिफेंडिंग चॅम्पियन. बघून चाललात का तुम्ही मॅच बघून? आता लंच ब्रेक झाला आहे. आता किती वाजता लंच ब्रेक झालाय? आता 12 वाजता. मग 12 वाजता म्हणलं 2:30 वाजता संपलं हे. 12:30ला संपतं ना. हो. तुमचं चॅनलचं नाव दादा? वैभव थोरात व्लॉग्स. वैभव थोरात. युट्यूबला आहे काय? युट्यूबवर आहे. तेच जर यायला उशीर झाला मला. मी म्हंटल मग 11:30ला ब्रेक होतो म्हणून मी उशिरा झाला. तिकडनं येतानाच उशिरा निघलेलो. तुम्ही कुठून आलात? इकडून हिलोक टावर्स. काय म्हणतात वैभव? वैभव थोरात व्लॉग्स. सोमाटणे माहितीये का? सोमाटणे. हा, सोमाटणे फाटा. तिथून. मी इकडनं कात्रजवरून आलो. हो का? ते वाला काय दादा? हा, ते वाले 1 नंबरला ते. हा, राईट येतोय. किती सबस्क्रायबर? आता तर 54 आहेत. चालूच केलंय. थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल. भेटूयात परत नक्की. थँक्यू. चला. ओके. तर आता हा भेटलेत आपल्याला आता 2 फ्रेंड. आता आपण जाऊयात आतमध्ये. आता त्यांनी आता सांगितलेलं लंच ब्रेक झालाय, पण आपण थोडं सीट वगैरे होऊन जरा व्यवस्थित बसू आणि मग पुढे बघू काय होतं ते. मी जेव्हा लास्ट टाइम आलो होतो तेव्हा दुसऱ्या गेटने आलो होतो. आता हे दुसरं गेट आहे. साऊथ वेस्टचे मी नॉर्थ वेस्टने आलो होतो. फायनली मी स्टेडियमच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे. जिथे सिटिंग वगैरे आहे तिथे. लंच ब्रेक झालाय. बघूया स्टेडियम मध्ये गर्दी आहे का नाही. मी मागच्या वेळेस आलो तेव्हा खूप गर्दी होती आणि भारी पण वाटत होतं. ॲटमॉस्फिअर एकदम कडक होतं. बघू आता आज कसं आहे ते. हे बघा स्टेडियम. MCA, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएट. खूप भारी बनवलं स्टेडियम आहे. आणि इथे यावेळेसची आपली IPLची मॅच होणार आहे. जर IPLची मॅच झाली तर मी परत एकदा 100% बघायला येणार मॅच. हे बघा तिकडे तिकडे माझी सिटिंग होती, त्याच रो मध्ये. यावेळेस त्या अपोजिट साईडला आलोय. बघू आता काय होतंय. लंच ब्रेक झालाय. मॅच सुरू व्हायला 12:30 वाजतील. हे 2 टीमचे टेंट्स आहेत. टेंट्स तिकडे प्लेयर आहेत. ते वॉर्मअप चालू आहे बॉलर्सचं.
दिसत असेल तुम्हाला डिफेन्स स्टेडियम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. बघूयात आता काय होतंय. तर आता मॅच सुरू झाली आहे. फील्ड प्लेसमेंट आहे बघा, ऋतुराज 31. ऋतुराज गायकवाड, त्याच्यासाठी खास मॅच बघायला आलोय मी. लंच ब्रेक संपला आता. विकेट कीपर फील्ड प्लेसमेंट आहे बघा, ऋतुराज इथे थांबला कव्हर्सला थांबला. कव्हर्सला बघा, झूम करून दाखवतो हाय आपला ऋतुराज. बघा आत्ताच रामकृष्ण घोषने विकेट घेतली आहे. बघा बॅट्समॅन चालला डागावत मध्ये आउट होऊन. बघा आता नवीन बॅट्समॅन आतमध्ये एंटर झालाय आणि इकडे प्लॅन करतात हे. अंपायरने LBW आउट दिला, त्याला LBW. बघा इकडे बघा 116 वर 4 विकेट, 38 ओव्हर्स. तर लंच ब्रेक झाल्यानंतर महाराष्ट्र टीमला पहिल्याच विकेट भेटलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्येच मॅच एकदम भारी चालली. महाराष्ट्राची आज बॅटिंग यायला पाहिजे, ऑल आउट होणे. 4 विकेट गेल्या, अजून 6 विकेट बाकी आहेत. रामकृष्ण घोष ते बघा तिथे, ते बघा बॉल दिला त्याला. तुम्ही त्याची बॉलिंग बघा, त्याला दाखवतो मी. अशी मॅच थरारक. पृथ्वी शॉ त्या बघा, विकेट कीपरच्या मागे दिसला पृथ्वी शॉ. ते ॲडव्हर्टाईज दाखवतात टीव्हीला बघितल्यावर, पण एंड चेंज करतात बघा. हा अंपायर आता बाहेर येणार आणि इकडचा अंपायर तिथे जाणार आणि बॉलर आता त्या साईडने बॉलिंग करणार. हा रामकृष्ण घोष. हा CSKचा ऑलराऊंडर आहे. हे बघा इकडे स्लिप आली, स्पिनर आला आता बॉलिंग करायला. स्पिनरच आहे जलल सक्सेना. 39 ओव्हर 116 रन, 4 विकेट आउट. स्लिप्स पण घेतल्या, 2 स्लिप मध्ये ऋतू आणि पृथ्वी शॉ आहे. फर्स्ट स्लिप आणि ही लेग स्लिप. रामकृष्ण, जलल सक्सेना खूप भारी बॉलर आहे हा. ओ हे बघा, ह्याला म्हणतात रिस्पेक्ट. रामकृष्ण म्हणतो जलल भैया. इकडे ड्रेसिंग रूम बघा दोन्ही टीमची, इकडे गोव्याची आणि तिकडे महाराष्ट्राची. शॉट आहे, सिंगल घेतलाय. बघा आता हे चार्जअप करतायत, बॉलरला चार्जअप. जवळजवळ 47वी ओव्हर चालू आहे.
आताच ओव्हरच्या पहिल्या बॉलला कॅच सुटलाय विकेट किपर कडून. हे बघा शॉट आहे, शॉट कॅच. ड्रेसिंग रूम खुश. काय राव कॅच सोडला पहिल्या बॉलला. भारी वाटतं मॅच बघायला. फुल चार्जअप करतात एकमेकांना. स्लेजिंग. फोकस. 5वी ओव्हर ही रामकृष्ण घोषची 5वी. 5th ओव्हर फर्स्ट स्पेल मधली. आता परत कॅच सुटला बघा स्पिनच्या बॉलला. बघा हा प्लेअर आहे ना एकदम क्रिचच्या पुढे बघा. हा ह्यानी कॅच सोडलाय. मॅच इंटेन्स बघा. इंटेंट. विकेट भेटलेली आहे. ते बघा चेअर अप चालू आहे तिकडे टीमचा. आणि इकडे बॅट्समॅन चाललाय पवेलियन कडे. त्यांचा नेक्स्ट बॅट्समॅन रेडी झाला ते बघा. तो जोपर्यंत रोप क्रॉस करत नाही तोपर्यंत आत येतोय का नाही. आला आतमध्ये बघा. ते क्लॅपिंग करतायत. अशा प्रकारे 146 वर 5 आउट आहेत गोवा टीमचे. आता बॉलिंग इन चेंज झालाय आणि बॉलिंग करायला आलेला आहे विक्की ओस्टवाल, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स. तर दोन्हीकडून स्पिन चालू आहे महाराष्ट्राकडनं. शॉट आहे इकडे. पुश केलाय त्याने बॅकफुटला. राजवर्धन हंगरगेकर. ऋतुराज आहे बघा.
ड्रिंक्स ब्रेक झाला आता. अंपायरच्या टीमला पाणी आणलंय. तिकडे महाराष्ट्राच्या टीमनी महाराष्ट्रासाठी हे बघ, हे पिच साफ करायला चाललेत. बघू आता नेमकं काय करतात. बघू ते नेमकं काय करतायत. साफ करायला गेलेले. हे बघा पृथ्वी शॉ. रिंग्स ब्रेक संपलाय आणि परत आता बॉलिंग सुरू झाली. विक्की ओस्टवाल बॉलिंग करतोय. आता 7वी विकेट गेलेली आहे आणि आता 8व्या विकेट साठी बॅट्समन चालला स्ट्राईक वरती. विक्की ओस्टवालनी बोल्ड केलेला आहे त्याला. दुपारचे आता 2:15 वाजत आलेत. 1 तास कसा गेला कळालाच नाही. भारी वाटतं मॅच बघायला. पण तुम्ही पण नक्की या मॅच बघायला. पब्लिक पण येते हळूहळू. डोंगर बघा समोरचा. इंटरनॅशनल मॅचला तिथे सुद्धा लोक येऊन मॅच बघतात तिकडनं इकडं. चला आता अजून 1 विकेट गेलेली आहे. गोव्याच्या 8 विकेट गेल्या टोटल आणि रामकृष्ण घोषनी इथे कॅच पकडलाय. बॅट्समनने हवेत शॉट मारला आणि आउट झाला. कोण आउट झालंय काय माहिती. नवीन बॅट्समन. आणि आता अजून फक्त 2 विकेट बाकी आहेत. हे बघा इथे स्कोअर बोर्ड बघा तुम्ही. 177 वर 8 विकेट 59 ओव्हर. अशा प्रकारे मॅच एकदम जोरदार चालू आहे. फुल मॅच बघायला आले सगळे. गोवा टीमच्या कॅप्टनने हाफ सेंचुरी केलेली आहे. सगळे आउट झालेत पण त्याची साथच कोण देत नाही. हे बघा इकडे रामकृष्ण ह्याने कॅच पकडला. त्याला पुढे बोलवलं आता. ऋतुराज आपलं तिकडे आहे. आणि तो अर्शिन कुलकर्णी बघा पुढे पळत चाललाय. सेकंड फेज चालू आहे रणजीचा. हा सेकंड फेज त्यातली पहिली मॅच. अजून एक गोवाची विकेट गेलेली आहे. आता शेवटची विकेट बाकी. 9 विकेट ऑल आउट झाले. 9 विकेट गेल्यात त्यांच्या 181 वरती. आणि आता फक्त 1 विकेटची 1 विकेट बाकी आहे. नंतर महाराष्ट्राची बॅटिंग आहे डायरेक्ट. आता शेवटचा त्यांचा बॉलर झालाय. शेवटची विकेट आहे. हा त्यांचा कॅप्टन आउट झाला बहुतेक. कॅप्टनच आहे तो. तर चला मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे खेळाचा. तर मी आता निघालो इथून. घरी जायला. आजच्या दिवशीची मॅच संपली आहे. इकडे तुम्ही मागं बघू शकता स्टेडियम एकदम भारी केलंय. चाललो आता घरी. तरी तुम्हाला हा ब्लॉग आवडला का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून काय बेटर करता येईल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.